तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्पेसिफिक निफ्टी पडायचं काय कारण आहे, अजून कुठंपर्यंत मार्केट फॉल होऊ शकतो, कुठं निफ्टीचे स्ट्रॉंग डिमांड एरिया यायला लागलेत. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोबतच बँक निफ्टीला पण थोडासा फोकस देणार आहे आणि त्यानंतरनं कशाप्रकारे मी ॲज अ स्विंग ट्रेडर किंवा आपण एक ट्रेडर असेल, देन कशाप्रकारे आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे, कुठे आपल्याला एक्झॅक्ट अपॉर्च्युनिटी बघायला भेटेल, तर सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे अजिबात. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा येऊया निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला थोडंसं बघायला गेलो तर निफ्टी आज -388.70 होता आणि वन ऑफ द रिझन आहे, जसं की सगळ्यांना माहिती आहे की चायनामध्ये वुहान शहरमध्ये एक व्हायरस आला, ऑलमोस्ट कोविडसारखा सेम बिहेवियरसारखा तो व्हायरस आहे. त्याचं नाव, गाव, पत्ता, आता सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा येऊया त्याच्या नावावरती. त्याचं नाव थोडंसं विचित्र आहे, HMPV व्हायरस आहे. ओके. तर बेसिकली हे काय व्हायरस आहे, त्याच्या पण मग काय आहे, तर थोडंसं आपण गुगल केलं तर आपल्याला थोडीशी आयडिया येते की मोस्टली ह्याच्यामध्ये जे कॉमन पीपल आहेत, जर की तुम्ही जर काही ते बघायला गेला ना सोप्या भाषेत जर का तुम्हाला पाहिजे असेल, देन ह्याच्यामध्ये लक्षणं काय आहेत आणि हे कोणाला होतो, कशाप्रकारे आहे, तर ते इथं दिलं आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली सर्दी खोकल्याच्या टाईममध्ये त्याच्यामध्ये थोडंसं हा व्हायरस दिसतो आणि असं नाही आहे की हा आत्ता आला. 2001मध्ये हा स्टार्टिंगला आला होता, जे की नेदरलँडमध्ये तो आढळला होता. तर इथं तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन आहे अबाउट असमध्ये, की हा व्हायरस जो आहे तो 2001 सालचा आहे आणि नेदरलँडमध्ये हा बेसिकली फर्स्ट टाईम आपल्याला बघायला भेटला होता. त्याचं रिझन्स, त्याचं लक्षन्स काय आहेत, तर त्याच्यामध्ये बेसिकली खोकला असेल, ताप असेल, नाक बंद होणे, गरगर येणे, चक्कर येणे, तर काही प्रमाणामध्ये न्यूमोनिया पण ह्याच्यामध्ये होऊ शकतो, असं चीनमध्ये जे CDC आहे तर त्यांनी म्हटलं आहे. ओके. आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये हा संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे कसे एकाला जर का झाला तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणतरी आला तर बेसिकली दुसऱ्याला पण लगेच होतो. त्याच्यामुळं तुम्ही बघायला गेला तर हा पहिल्यांदा वुहानमध्ये होता, चीनमध्ये होता काही दिवसापूर्वी. त्यानंतरनं कर्नाटकमध्ये हा आपल्याला बघायला भेटला ॲज पर रिपोर्ट. ओके. कर्नाटक नंतरनं बऱ्याच ठिकाणी यायला लागला आहे आणि आत्ता जे मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्याप्रमाणे जी इन्फॉर्मेशन यायला त्याप्रकारे हे अपडेट आहेत. मे बी ह्यानंतर ते थोडेसे चेंजेस पण होऊ शकतील. ओके. तर ह्याच्यामध्ये कोविडमध्ये जे डेंजर कंडिशन्स होते तेवढे डेंजर कंडिशन ह्याच्यामध्ये नाही आहेत असं कोण म्हणतं आहे, तर असं जे आपले जे स्वास्थ्य मंत्रालय आहे, ओके, JP नड्डा, तर ह्यांचं असं स्टेटमेंट आलं आहे की नॉट अ न्यू व्हायरस, हा काय नवीन व्हायरस नाही आहे, हा एक जुनाच व्हायरस आहे आणि 2001मध्ये जसं की आपण मगाशी बघितलं त्याप्रकारे हा आला होता. ओके. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा 2001च्या आसपास हा आला होता, त्यामुळे हा जुना व्हायरस आहे आणि ह्याच्यामध्ये जे जास्त केसेस व्हायला लागले आहेत हे चायनामध्ये व्हायला लागले आहेत आणि 3 आत्ता सध्या ह्याच्यामध्ये 3 इंडियामध्ये आहेत. जसं की आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे 6/1/25ला, तर ह्याच्यामध्ये 3 दिसत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मे बी हे चेंजेस होतील, वाढतील. तर सध्या तरी त्यांना असं वाटतं आहे की जास्त काही वरी नाही आहे, काळजीची गोष्ट आत्ता सध्या तरी नाही आहे. नंतरनं जसं काय चेंजेस करावे लागले ते त्याप्रकारे त्यांनी चेंजेस करू शकतील. ओके. तर हे फार फर्स्ट कारण. त्यानंतर जर आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की कर्नाटका, स्पेसिफिक महाराष्ट्र, दिल्ली ह्याच्यामध्ये गाईडलाईन्स पण त्यांनी देणार. बिकॉज कसं आहे की गाईडलाईन्स जर का असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करायला बरं पडतं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये जर का आपण स्पेसिफिक बघायला जर का आपण गेलो तर काय असतं आहे की कुठला पण एक, जर का तुम्ही कोविड कंडिशन बघितला, कोविड-19 ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक अनसर्टनिटी आली मार्केटमध्ये. मार्केट फॉल व्हायचं कारण काय आहे, मार्केट कुठला तर व्हायरस आला म्हणून पडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, की कुठला तर एक नवीन व्हायरस आला म्हणून मार्केट पडला असं नाही होत आहे. मग तुम्हाला वाटलं की कोविडमध्ये व्हायरस आला होता म्हणून मार्केट पडलं, नाही. मार्केट कधी पडलं, फेब्रुवारी मार्चच्या आसपास मार्केट हेवी फॉल आला होता. बट त्याच्या आधी व्हायरस आला होता डिसेंबर 19च्या आसपास किंवा जानेवारीच्या आसपास चायनामध्ये व्हायरस आला होता. पण आपलं मार्केट फेब्रुवारी किंवा मार्चच्या आसपास पडलं आहे. कधी पडते मार्केट, ज्यावेळी लॉकडाऊनसारखे कंडिशन्स होणार. ओके. तर तुम्हाला फोकस द्यायचा आहे की काय लॉकडाऊन होणार आहे. जर का लॉकडाऊन झाला तर 100% बोलता येणार नाही, बट 90% तरी मार्केटवरती आपला इम्पॅक्ट होणार. कारण की सिम्पल रिझन आहे, मार्केट कशाप्रकारे वर्क होतं आहे, तर मार्केट सेल, प्रॉफिट, बिझनेस आहे, तर मला बिझनेस ओळखायला आला पाहिजे. तर का मार्केटमध्ये काय आहे, कंपन्यांना जर का प्रॉफिट झाला त्यांचे शेअरची प्राईस वाढणार, कंपन्यांना नुकसान झाला शेअरची प्राईस पडणार. सिम्पल रिझन आहे. मग मार्केट पडायचं कारण किंवा मार्केट वाढायचं कारण कोण असते, डिमांड अँड सप्लाय. तर लोकांना सगळं समजलं की बाबा आता लॉकडाऊन होऊ शकतं आहे किंवा लॉकडाऊन होणार आहे, म्हणजे
जास्त सेल होणार नाही, काही गोष्टी खपणार नाही, तर त्याचा परिणाम कंपन्यांवर होणार, त्याचा परिणाम मार्केटवरती डायरेक्टली इनडायरेक्टली होत असतो. म्हणजे ओव्हरऑल जे पीपल जे बाय सेल करत असतात, बिग पार्टिसिपंट असतील, रिटेल पार्टिसिपंट असतील, सगळ्या गोष्टी कशावरती फोकस आहेत, बिझनेसवरती आहेत. आणि बिझनेस जर का नाही झाला तर त्याच्यामध्ये पॅनिक येणार आणि त्यानंतरनं सगळेजण एका टाईमला विकायला स्टार्ट करतील आणि मार्केटमध्ये क्रॅश होऊ शकतो. असं 2019ला झालं होतं. ओके, तर 2019ला कोविड हे कारण झालं, बट बिझनेस पूर्णच ठप्प झाला. बिझनेसच झाला नाही, लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनमुळं आपल्याला बिझनेस झाला नाही. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली म्हणू शकता व्हायरस, बट डायरेक्ट त्याचं कारण नसतं, इनडायरेक्टली ते होतं आहे. म्हणजे पहिल्यांदा लॉकडाऊन जर म्हणजे व्हायरस आला त्याच्यामुळं लॉकडाऊन करावं लागलं. ओके, तर त्याच्यामुळं मार्केट काय झाला, क्रॅश झाला. जर का लॉकडाऊन नाही झाला, बाकी वायर्स आहेत, अजून वेगवेगळे वायर्स असतात, तर ओके, बट लॉकडाऊन नाही झाला. ओके, तर लॉकडाऊन जर का नाही झाला तर त्याच्यामध्ये एवढे चिंतेची कारण नसेल असं मला वाटतं आहे. बट बघूया काय होतं आहे. तर ते एक वन ऑफ द रिझन आहे. तुम्हाला फोकस द्यायला पाहिजे. लॉकडाऊन काय होतं आहे का, US मध्ये काय होणार, ट्रम्प तात्या परत आले त्यांच्या ड्युटीवरती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं फोकस द्यायला पाहिजे. WHO बेसिकली 2019मध्ये पण WHO स्टार्टिंगला जास्त फोकस दिला नव्हता असं ट्रम्प, ओके, त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी त्याच्यावरती हे पण घेतले होते, ओके, सँक्शन काय असेल ते घेतले होते. कारण की त्यांनी लवकर सांगितलं नाही. त्यांनी स्टार्टिंगला पण असंच सांगितलं की एवढं वरीचं कारण नाही आहे, आणि लास्टला म्हणले वरीचं कारण आहे. ओके, तर अशा काही गोष्टी झाल्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम पण आला होता. अगेन परत सेम बिहेवियर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर थोडंसं WHO अजून पण कोणतेही स्टेटमेंट दिलं नाही आहे की कसा व्हायरस आहे, काय आहे, काळजी करायला कारण आहे का नाही आहे, बऱ्यापैकी गोष्टी नाही दिल्या. त्यानंतर आपले जे JP नड्डा असतील, ओके, स्वास्थ्य मंत्रालय, तर ह्यांनी पण आता म्हटलं की सध्या तरी काही काळजीचं कारण नाही आहे, आणि हा जुना व्हायरस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बेसिकली थोडंसं जर का आपण बघायला गेलो तर बेसिकली गोष्टी ठीकठाक वाटत आहेत. बट मार्केट पडायचं कारण काय आहे, तर मार्केट प्री डिफाईन व्हायला लागलं आहे. म्हणजे काय की लास्ट टाईमला पण म्हणजे प्रॉफिट बुकिंग होत आहे. ओके, तर त्याच कारणामुळे तर मार्केटमध्ये आज हेवीली आपल्याला फॉल बघायला भेटला होता. तर आपण काय करू शकतो, आपण ॲज अ इन्व्हेस्टर, ॲज अ ट्रेडर, मी स्पेसिफिक काय याच्यामध्ये पाऊल घेऊ शकतो. जर का आपल्याला त्याच्यावरती जायचं असेल, थोडंसं आपण व्ह्यू चेक करायला गेलो निफ्टीचा, तर सिम्पल आहे. तर इथून जर का आपण एक ट्रेंड लाईन मार्क केली, जे की कोविडचा क्रॅश आहे, इथून जर का आपण एक बेसिकली ट्रेंड लाईन मार्क केली, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते, तर मल्टिपल टाईम ऑलमोस्ट 1 2 3 ऑलमोस्ट 4th, ओके, मल्टिपल टाईम हे टेस्टेड आहे. आणि ही तर त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट यायला, जो की 22,000चा एक राऊंड फिगर नंबर आहे ह्याच्या आसपास. ओके, तर बेसिकली जर का मार्केटनं हे लेवल जर का त्यानं तोडला आणि सस्टेन झाला डाऊन साईडला, तर बेसिकली माझं जे नेक्स्ट शॉपिंग एरिया, नेक्स्ट डिमांड एरिया असेल, तो लाईकली इथून स्टार्ट होईल. जे काही ट्रेंड लाईनचं जे सपोर्ट्स यायला लागलेत त्या ठिकाणपासून माझे शॉपिंग एरिया स्टार्ट होऊ शकतो आहे. ओके, त्यानंतरनं 22,000 यायला लागलं आहे, आणि हे जे लो आहे, ओके, जो 4 जूनचा असणार आहे असं वाटते मला, तर ह्याच्या आसपास म्हणजे हे बेसिकली 3 माझे लेवल्स आहेत, त्या लेवलच्या आसपास जर का आला तर याच्यामध्ये 20,800, त्यानंतरनं 22,000 आणि 22,800. ओके, आता बऱ्याच जणांना असं वाटेल की 20,800ला कशाला मार्केट येणार. ओके, तर त्या टायमिंगला पण खूप जणांना वाटलं नव्हतं ना की 7,000ला मार्केट येईल, जे की आलं, बरोबर आहे. त्याच्यामुळं SR-No मध्ये राहण्यापेक्षा एक मनी मॅनेजमेंट माझं प्रॉपर आहे, ज्यामध्ये 100% जर का मार्केट कॅपिटल असेल तर त्यातलं थोडंसं कॅपिटल करंट लेवल असेल किंवा त्याच्या हे जे डाऊन लेवल आहे इथं, त्यानंतर थोडंसं कॅपिटल इथं, थोडंसं कॅपिटलचं प्रोव्हिजन अजून असणार आहे, जेणेकरून अजून मेजर फॉल आला मला अजून स्वस्तात स्टॉक भेटतील, जिथे की मला अपॉर्च्युनिटी चांगली बघायला भेटू शकते. तर बी स्पेसिफिक आपण ह्याच्यामध्ये ॲज पर सेबी गाईडलाईन्स आपण ह्याच्यामध्ये स्टॉक्सचे नाव नाही सांगू शकत, बट ॲज पर सेक्टर वाईज तुमचा फोकस थोडासा ठेवला की तुम्हाला चांगली आयडिया येऊ शकते. जसं की फार्मा सेक्टर कोविड-19मध्ये चांगला चालला होता, त्यानंतर FMCG सेक्टर, IT सेक्टर, हे 3 सेक्टरवरती माझा स्पेसिफिक फोकस असणार. बिकॉज जर का लॉकडाऊनसारखे कंडिशन्स जर का आले, देन हे त्याच्यामध्ये थोडंसं एक हे जे आपल्याला बघायला भेटतील किंवा एक थोडंसं उम्मीद देऊ शकतील ह्याच्यामध्ये बी स्पेसिफिक. ओके, तर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आणू शकतो, बट आत्ता सध्या एवढंच आहे की बी स्पेसिफिक जर का आपण अजून थोडंसं डीपली ह्याच्यामध्ये फिबोनाची वाईज थोडंसं बघायला गेलो तर लेवल्स ऑलमोस्ट तेच यायला लागले जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. 21,700 हे एक लेवल यायला लागलं आहे, आणि इथं ट्रेंड लाईन पण यायला लागलं आहे. ऑलमोस्ट इथे एक ट्रेंड लाईन यायला लागलं, हीच्या आसपास एक फर्स्ट डिमांड एरिया, हा सेकंड, त्यानंतर बी स्पेसिफिक ह्याच्यामध्ये हे डाऊन साईडचे जे आहेत 20,000 22,000 हे जे असतील, इथं बऱ्यापैकी शॉपिंग एरिया क्रिएट आहेत, प्रिव्हियस डिमांड एरिया क्रिएट आहे. तर मेजॉरिटी शॉपिंग जी होईल ते त्या लेवलच्या आसपास होऊ शकते, आणि
हे जे आत्ता जो व्हायरस ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटला, तर लास्ट टाईमला पण जर का तुम्ही इथं बघायला गेला, तर इथं पण तुम्हाला एक टाईप ऑफ पॅटर्न बघायला भेटत होता. ऑलमोस्ट टॉपच्या आसपास जर का गेलं, तर इथून एक रॅली अपसाईड आली होती. त्यानंतर इथे एक फॉल आला, दिन रिकवर झाला. कधीच असं होणार नाही असं मला वाटतं, की मार्केट व्हर्टिकल नाही, थोडंसं फॉल होईल. रिव्हर्सल जर का आला, तर टॉपला त्याच्यामध्ये परत सेलिंग होऊ शकतं, जसं की इथं झालं होतं. आणि त्यानंतर व्हर्टिकल फॉल. ओके, बघूया कशाप्रकारे वर्किंग होतं आहे. आणि त्यानंतर बँक निफ्टी जर का बघायला गेलो, तर बँक निफ्टी थोडासा ह्याच्यामध्ये डेंजर मोडमध्ये गेलं आहे. आणि इथं जर का तुम्ही बघायला गेला, तर मल्टिपल डार्वास बॉक्सच्या मध्ये मार्केट आहे. वेट करूया कशाप्रकारे याच्यामध्ये वर्किंग होते, बिकॉज निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग बँक निफ्टीमध्ये आपल्याला पॅनिक बघायला भेटेल जर का लॉकडाऊनसारखी कंडिशन झाली तर. अदरवाईज नो, एवढं काय काळजी करण्यासारखं कारण नाही. बिकॉज लॉकडाऊन जर का झाला तर ह्याच्यामध्ये बँकिंग सेक्टरला चांगला फटका बसतो. प्रिवियस टाईम पण ह्याच्यामध्ये बघायला भेटला, तर निफ्टीपेक्षा व्हर्टिकल फॉल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटला होता. तर बँक निफ्टी थोडंसं विचित्र वागू शकतो. ओके, तर बँक निफ्टीमध्ये थोडंसं फोकस जर का आपण ठेवलं, तर ह्याच्यामध्ये जरा थोडंसं अलर्ट राहिलं कधी पण चांगलं राहतं आहे. त्यानंतर ज्या कंपन्यांमध्ये थोडंसं डेट जास्त आहे, तर अशा कंपन्यांमध्ये थोडंसं तुम्ही पेशन्स वाईज काम करू शकता ॲज अ एज्युकेशन पर्पज. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. जर का सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायच्या असतील किंवा पेड शिकायच्या असतील, देन व्हॉट्सअप करू शकता आपला व्हॉट्सअप नंबरवरती.